वाडा शहरातील मीनाताई ठाकरे नगरमधील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये पाणी योजनेच्या कामासाठी रस्ता खोदून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील माती खाली बसत गेल्याने तसेच वाहनांची सतत ये-जा होत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्ता दुरुस्त करण्यासाठी नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे जीएसबी खडी टाकण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याऐवजी मुरुम टाकण्यात आल्याने रस्ता आणखी धोकादायक झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या रस्त्यावरून चालताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणी योजनेच्या कामानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नमस्कार, मी योगेश वाघ पुन्हा एकदा वाडा शहराच्या भेटीला. पाणी योजनेवाल्यांचं गलथन कारभार बघा. पाणी योजनेवाल्यांनी इकडे खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली. पावसाने आता ते माती बसल्यामुळं गाड्या फसतायत, लोकांना या जायला अडचण होते. वार्ड क्रमांक 2 मधलं मीनाताई ठाकरे नगर हा रस्ता आहे हा. तर तुम्ही अवस्था बघा रस्त्याची. का पाणी नगरपंचायतला आम्ही झोपळे साहेबांना फोन करून यांना भराव किंवा जीएसबी टाकायला सांगितली. यांनी इकडे येऊन चिकन माती आणून टाकली, चिकट. का त्याच्यावर बाईक पण चालू शकत नाही, कार सरकतात, बाईक सरकतात. ही रस्त्याची अवस्था बघा. शाळेचे विद्यार्थी, इथले ज्येष्ठ नागरिक रस्त्याला चालू शकत नाही. भयानक परिस्थिती करून ठेवले. वारंवार यांना सांगून सुद्धा इथं जीएसबी टाकलेलं नाही. ही अशा अवस्था आहे. पाणी योजनेवाल्यांचे कमाल. रस्त्यावर चालू शकत नाही, लोक साईडहून चालतात. ही परिस्थिती आहे. ही अशी माती आणून टाकली. ही माती जी आणून टाकले, हिला रॉयल्टी आहे की किंवा नाही हे पण तपासायला हवं. अवस्था अशी आहे का रस्ता सोडून लोकांना दुसरीकडून चालायला लागते. ही रस्त्याची अवस्था आहे आमच्या मीनाताई ठाकरे नगर रस्ता. नगरपंचायतीने लक्ष घालावं. पाणी योजनेवाल्यांकडून हा येण्या जाण्याचा मार्ग लवकरात लवकर मोकळा करावा.